नमस्कार मंडळी, कोकण कसाळवी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण कुटुंबासमवेत अक्कलकोटला चाललेलो आहे. रात्री 10:40ची आपली CSTवरून सिद्धेश्वर एक्सप्रेस ही गाडी आहे. ती सकाळी 6 वाजता सोलापूरला पोहोचेल. तर पहिल्यांदाच चिनूला देखील आम्ही एवढ्या लांबच्या प्रवासाला घेऊन चाललेलो आहे. तर हा प्रवासाचा व्हिडिओ असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, शेअर व कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण निघतो आहे. वाजलेले आहेत 9 वाजलेत. एक अर्ध्या तासामध्ये आपण निघूया. ओके, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. टॅक्सी आपल्याला भेटली आहे. टॅक्सीमधून आपण आता CSTला जातो. CSTला वेळेमध्ये किती नंबरला लागते गाडी ते आपण आता तिथे गेलो बघूया. अलाउड नहीं है, वही बोल रहा हूँ मैं. पकड़ेगा तो फाइन है चालतोय बघ, चालवतोय. बाईकचे तर ॲक्सिडेंट जास्त झालेले आहेत एका ब्रिजला. नमस्कार मंडळी, तर आपण आता आलेलो आहे CST स्टेशनला. CST स्टेशनला उतरलो आहे. CSTला किती नंबरला लागेल ते आपण आता बघूया. इथे इंडिकेटरवर दिसेलच आपल्याला. त्यांच्या बॅगा चेकिंग होत आहेत. बॅगा चेकिंगसाठी आपण इथे लागूया. सिद्धेश्वर एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 14ला लागली आहे. आता आपण चाललो आहे. चिनू झोपली आहे. मगासपासून जाम मस्ती करत होती, आता ती झोपली आहे. आता आपण चाललो आहे प्लॅटफॉर्म नंबर 14ला. सगळे ते वेटिंग एरियामध्ये बसलेले आहेत, कारण का यांच्या ट्रेन बरंच लेट वगैरे असतात. ते वेटिंग एरियामध्ये बसलेले आहेत. इकडे मध्ये तुम्ही बघू शकता. आता आपण जाऊया प्लॅटफॉर्म नंबर 14ला आणि तिकडनं आपण ट्रेन पकडणार आहोत. CST स्टेशन बरंचसं सुधारणा केलेली आहे. बघू शकता की इथे छोटे छोटे रेस्टॉरंट्स, वेटिंग एरिया बरीच सुधारणा झालेली आहे. बघू शकता सुधारणा बरीचशी झालेली आहे. इथे M1 डब्यामध्ये आहे. मम्मी पप्पा दुसऱ्या S1मध्ये आहेत. त्यांनी आधी तिकीट काढली होती, त्याच्यामुळे ते दोघं त्या डब्यामध्ये आणि मी ऋग्वेद आणि प्राची आणि माझे सासू आणि मेवणा ते ठाण्याला चढणार आहे. ते इथे M1मध्येच आहे. आम्ही 5 जण M1मध्ये आणि ते लोक S1मध्ये. तर कसं आहे, स्वच्छ आहे एकदम स्वच्छ आहे. मस्तपैकी स्वच्छता एकदम छान आहे.
फक्त एवढंच आहे की या सीट आहेत ना, या सीट फक्त एकच माणूस झोपू शकतो. म्हणजे जसं मग डबल छोटं बाळ आणि समज झोपायचं झालं तर कम्फर्टेबल नाहीत तशा. ओव्हरऑल जर समज बघायचं झालं तर स्वच्छता चांगली आहे. चला, पप्पा आलेले सोडायला. पप्पा बॅग होती त्याच्यामुळे पप्पा पण आलेले सोडायला. ते आता चाललेत त्यांच्या डब्यामध्ये. पण तुमचा कुठला डबा आहे? S1 मध्ये चालले ते. चिन्ह झोपले ते. तो आपला नाही, कोणतरी आहे स्वच्छ तिथे एकदम, छान एकदम. आपली हे ती लाईटची एक सिस्टम मस्त केली आहे. इथे बटन आहे, छान केली सिस्टम. त्याचबरोबर हे इकडे हे AC ची एक सिस्टम केली आहे इथे. मग आपल्याला हवं जर पाहिजे नसेल ते असं इथे बंद, आपण इथे असं आपण बंद करू शकतो. पाहिजे असेल तर आपण इथे फ्लिप आपण उघडू शकतो. एसी नाही आहे. पहिल्यांदा आपण पेशेकडून फीडबॅक लिहत होतो. ओके. आता कसं असं पेना नंबर पाहिजे आपल्याकडनं. हां पेना नंबर अजून कॉन्टॅक्ट नंबर. बरोबर. म्हणजे ज्या दिवशी आपण हे फीडबॅक जर आपण घेतलं हां म्हणजे ह्या टायमाला हे पॅसेंजर गाडीमध्ये होतं. अच्छा, नवी सिस्टम काढली. हां, अच्छा, त्याच्यासाठी. ओके ओके ओके. धन्यवाद. माहिती आपल्याला त्या लोकांना पण समजेल, जेणेकरून तुम्ही पण जसं मग ट्रॅव्हल करताय ह्या ट्रेनने तर तुम्हाला पण हे माहिती असणं गरजेचं आहे. छोटीशी गोष्ट आहे, छोटीशी माहिती आहे, पण या मित्राने आपल्याला छानशी माहिती दिली. तुझं नाव काय? संजय बिसे. संदीप भिसे. धन्यवाद. संदीप भिसेने आपल्याला छानशी माहिती दिली. ओके. बाय बाय CST, बाय बाय. गाडी नंबर 2218 चेन्नई ह्या जाणारी एक्सप्रेसच्या निर्धारित वेळेत. दादर स्टेशन आहे. दादर तर दादरला आहे थोडीफार गर्दी आहे ट्रेनला. दादरवरून ट्रेन सुटली आता. शुभ सकाळ. सकाळचे 6 वाजले आणि आपण आता पोहोचलो आहे कुर्डुवाडी. आपण आता कुर्डुवाडी जंक्शनला पोहोचलो आहे. ॲक्च्युली 6चा टायमिंग आहे सोलापूरला, पण ट्रेन थोडी लेट झाली. आपण आता कुर्डुवाडी स्टेशनला पोहोचलो. आता निघाली कुर्डुवाडी स्टेशन. कुर्डुवाडी जंक्शन आहे. 5 मिनटं थांबली आणि आता इकडनं निघाली. कुर्डुवाडी जंक्शन निघाली ट्रेन आता. On platform number 2. हैदराबाद येणारी मुंबई छत्रपती शिवाजी हैदराबाद से आने वाली मुंबई छत्रपती शिवाजी. सकाळचं एकदम शांत वातावरण, थंडावा एकदम आहे. मस्तपैकी थंडावा आहे. वातावरण देखील मस्त एकदम सुंदरचं वातावरण आहे.
आम्ही आता सोलापूर स्टेशनला पोहोचलो आहे. 7:26 बरोबर सोलापूर स्टेशनला पोहोचलो आहे. तर सोलापूरवरून आम्ही का रिक्षा करून अक्कलकोटला जाऊ. तर इकडनं एक 40 मिनटं लागतात. 40 मिनटाचं अंतर आहे इकडनं. आजच्या ब्लॉगमध्ये आपण अजून एक सांगणार आहोत की आपल्याला हे अनिल दुधळकर साहेब तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. या साहेबांनी आपल्याला आपल्या लॉजपर्यंत सोडलेलं आहे. तर तुम्हाला देखील जर समज यांचा नंबर पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये यांचा नंबर मी देतो आहे. तर तुम्हाला देखील जर समज लागला गाडी इकडे आल्यावरती सोलापूरला आल्यावरती तर ह्या साहेबांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर हा होता आपल्या प्रवासाचा ओव्हरऑल व्हिडिओ. आलो त्याच्यानंतर प्रवासामुळे थकल्यासारखं झालं होतं, मग आलो आणि डायरेक्ट आंघोळ करायला गेलो. आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे झालो. आता मंदिरात चाललो आहे. बोलो हा व्हिडिओ प्रवासाचा इथेच थांबवूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता अक्कलकोटला आलो तर अक्कलकोटचेच व्हिडिओ आपल्याला बघायला भेटतील. आपल्या घर बसल्या अक्कलकोटचं दर्शन, स्वामींचं दर्शन आपल्याला करायला भेटेल. त्यासाठी व्हिडिओ बघत राहा. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे. व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.